जय भोलेनाथ. महाकाल कृपा ठेवा. तर कन्या राशीचा जातकनो सावधान राहा. हा व्हिडिओ पाहिल्याशिवाय या सोमवारी घराबाहेर पाऊलही टाकू नका. कारण साक्षात महाकालने तुमच्या नशिबाचे चक्र फिरवले. सर्वात आधी मनावर कोरून ठेवा की कोणती साधारण ही भविष्यवाणी नसून केवळ या सोमवारसाठी दिलेला एक अत्यंत भयंकर इशारा आहे. सोमवारी सकाळी सूर्योदयासोबत तुमच्या राशीत एक असा दुर्मिळ योगायोग घडणार आहे जो गेल्या 100 वर्षात कधीही घडलेला नाही. येणारा सोमवार तुमच्या आयुष्यात अशा काही घडामोडी घेऊन येणार आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. अवकाशातील ग्रहांची चाल अचानक बदलली असून कन्या राशीच्या कुंडलीत एक भयंकर उलथापालथ होण्याचे संकेत मिळत आहेत. एकीकडे साक्षात देवादिदेव महादेवाचा अफाट आशीर्वाद तुमच्यावर बरसणार, ज्यामुळे 3 अशा शुभ घटना घडतील ज्या तुमच्या नशिबाचा कायापालट करू शकतात. पण थांबा मित्रांनो, सुखाच्या या वाटेवर एक असा भयंकर धोका दबा धरून बसलाय जो तुम्हाला उद्ध्वस्त करू शकतो. कन्या राशीच्या जातकानो, ग्रहाच्या या महायुद्धाच्या काळात ती अशुभ घटना कोणती? तुमच्या बुद्धिवान मनाला चटका देणारे ते संकट नेमके काय असेल आणि महादेवाचे त्रिशूळ तुम्हाला त्यातून कसे वाचवेल हे गुपित जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण या सोमवारी तुमचं नशीब पलटणार आहे. पण एका चुकीच्या निर्णयामुळे तुमच्या कष्टाची कमाई मातीत मिसळू शकते. सावध व्हा, कारण ही केवळ भविष्याची चिन्हे नाही तर साक्षात कैलासपतीने दिलेली ही शेवटची चेतावणी आहे. तर कन्या राशीच्या जातकाने या सोमवारी तुमच्या राशीत ग्रहाचे एक असे दुर्मिळ चक्र रचले जाते जे तुमच्या आयुष्यातील अनेक वर्षाची मर्ग झटकून टाकणार आहे. तुमचा राशीस्वामी बुध सध्या चंद्र आणि शनी यांच्या विशेष प्रभावाखाली येत असून ही ग्रहस्थिती तुमच्या जीवनात एक प्रचंड अशी ऊर्जा निर्माण करते. ही केवळ ग्रहाची हालचाल नसून तुमच्या आयुष्यातील कर्माचा हिशोब चुकता करण्याची वेळ आहे. गेल्या अनेक महिन्यापासून तुम्ही ज्या मोठ्या संधीची वाट पाहत होतात ती आता अचानक तुमच्या समोर येईल मित्रांनो. ग्रहाच्या या बदललेल्या हालचालीमुळे तुमच्या कार्यक्षेत्रात आणि सामाजिक वर्तुळात अचानक मोठ्या हालचाली वाढणार आहेत. ही वेळ हात बांधून बसण्याची नसून निसर्गाने दिलेली या संधीचे सोने करण्याची आहे. तुमच्या कुंडलीतील 6व्या आणि दशम स्थानावर होणारा ग्रहाचा हा प्रभाव तुमच्यातील सुप्त गुणांना जागे करेल. या बदलाच्या काळात तुम्हाला सुरुवातीला थोडे दडपण किंवा अस्वस्थता जाणवू शकते, परंतु लक्षात ठेवा, काहीतरी भव्य घडण्यापूर्वी जुन्या गोष्टीचे विसर्जन होणे अनिवार्य असते. या उलथापालथीचा सर्वात मोठा परिणाम तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीवर होईल. ग्रहाची ही प्रचंड शक्ती तुम्हाला अशा काही गोष्टी करण्यास प्रवृत्त करेल ज्या तुम्ही आजवर केवळ विचारात ठेवल्या होत्या. मित्रांनो, जे शत्रू तुमच्या पाठीमागे कट कारस्थान रचत होते ते आता ग्रहाच्या या प्रहारामुळे स्वतःच पराभूत होतील. महादेवाच्या आशीर्वादाने ग्रहाची ही मोठी उलथापालथ तुमच्या आयुष्यात यशाचा एक नवीन सूर्योदय घेऊन येणार आहे. या बदलाकडे दुर्लक्ष करणे म्हणजे तुम्हाला महागात पडू शकते. कन्या राशीच्या जातकानो, सोमवार हा महादेवाचा वार असतो आणि या दिवशी तुमच्या राशीवरती त्यांची अभय मुद्रा राहणार आहे. जेव्हा जगातील सर्व मार्ग बंद होतात आणि नशिबाची साथ मिळेनाशी होते, तेव्हा केवळ भोलेनाथचा आशीर्वादच तुम्हाला आपल्या संकटातून सुखरूप बाहेर काढू शकतो. ही विशेष दिवशी महादेवांची कृपादृष्टी तुमच्यावर अशा प्रकारे पडणार की तुमच्या घराच्या भोवती एक अदृश्य संरक्षक कवच तयार होईल, जे नकारात्मक शक्तींना तुमच्या उंबरठ्यावर रोखून धरेल. या सोमवारी तुम्हाला असा अनुभव सुद्धा येईल की तुमची अत्यंत कठीण व रखडलेली कामे कोणाच्या तरी मध्यस्थीने किंवा दैवी योगायोगाने आपोआप पूर्ण होताना दिसतील. महादेवाची ही सुरक्षा तुम्हाला केवळ बाहेरील शत्रूपासूनच नाही तर तुमच्या स्वतःच्या मनातील शंका आणि भीतीपासून सुद्धा वाचवणार आहे. कन्या राशीच्या जातकानो, तुमचं मन आता स्थिर होऊ लागेल आणि तुम्हाला एक दिशाही सापडेल. ज्याच्या पाठीशी साक्षात महादेव उभे असतात त्यांचे कोणीही काही बिघडू शकणार नाही. महादेवाचा आशीर्वाद मिळणे म्हणजे काळोख्या रात्री प्रकाशाची किरण मिळण्यासारखं आहे. जर तुमच्या कुटुंबावर किंवा आरोग्यावर कोणाचे तरी संकट येणार असेल तर महादेवाच्या या विशेष सुरक्षेमुळे त्यांची तीव्रता नष्ट होईल. या सोमवारी तुम्हाला विलक्षण आत्मिक शांतीचा अनुभव येईल. लक्षात ठेवा, कन्या राशीच्या जातकानो, साक्षात त्रिनेत्रधारी तुमच्या रक्षणासाठी सज्ज झालाय आणि त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही, फक्त श्रद्धेची जोड द्या त्याला.
मित्रांनो, महादेवाच्या आशीर्वादाने या सोमवारी तुमच्या आयुष्यात पहिली मोठी घटना, जी शुभ घटना घडणार ती म्हणजे प्रचंड धनलाभ आणि आर्थिक प्रगतीची आहे. जर तुमचे पैसे अनेक दिवसापासून कुठे अडकले असतील किंवा तुम्हाला नवीन व्यवसायासाठी गुंतवणुकीची गरज असेल, तर या सोमवारी तुम्हाला मार्ग सापडेल. लक्ष्मीची पावले महादेवाच्या कृपेने तुमच्या घरात उमटताना दिसतील. अचानक धनलाभाचे योग आले असून तुमची आर्थिक चणचण आता कायमची दूर होणार आहे. त्यासोबतच दुसरी शुभ घटना म्हणजे कौटुंबिक सुखाशी संबंधित आहे. घरातील जुने वाद, कलह, क्लेश या सोमवारी संपून घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. जर जोडीदारासोबत काही मतभेद असतील, तर साक्षात गौरी शंकराच्या आशीर्वादाने ते देखील मिटणार आहेत. मित्रांनो, घरात एखादं मंगल कार्य किंवा आनंदाची बातमी मिळेल, ज्यामुळे संपूर्ण कुटुंब आनंदी होईल आणि तुमच्या घरामध्ये शांती व समाधानाचा वास असेल. त्यासोबतच तिसरी शुभ घटना म्हणजे तुमच्या करिअर आणि मान-सन्मानाशी संबंधित जोडलेली आहे. नोकरी करणाऱ्या जातकांना प्रमोशनचे संकेत मिळतील किंवा पदोन्नतीची बातमी कानावर येईल. तुमच्या कामाचे समाजात कौतुक होईल आणि ज्या लोकांनी आजवर तुमची किंमत केली नाही, तेच लोक आता तुमच्या समोर नतमस्तक होतील. तुमची एखादी मोठी इच्छा जी बऱ्याच काळापासून अपूर्ण होती, ती या सोमवारी पूर्ण होण्याचे प्रबळ योग आहेत. मित्रांनो, कन्या राशीच्या जातकनु सुखाच्या या लाटेत एक अशुभ घटना सुद्धा तुम्हाला गाफील करताना मोठा धक्का देऊ शकते. या सोमवारी ही घटना तुम्हाला जास्त हुशारी किंवा अति आत्मविश्वासामुळे घडू शकते. या सोमवारी जवळच्या व्यक्तीकडून तुमचा विश्वासघात होण्याची दाट शक्यता आहे आणि विशेषतः व्यवसाय आणि व्यवहाराच्या बाबतीत कोणावरही विसंबून राहू नका. तुमची एखादी गोष्ट जी गुप्त गोष्ट आहे कोणासमोरही उघड करू नका. मित्रांनो, उघड केल्यामुळे तुम्हाला मानहानीला सामोरे जावे लागू शकते. दुसरी मोठी सावधानी म्हणजे तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा. या सोमवारी रागाच्या भरात आणि घाईत तुम्ही असे काही बोलून जाल, ज्यामुळे तुमचे हस्तखेळते नाते कायमचे तुटू शकते. तसेच आरोग्याच्या बाबतीत विशेष पोटाचे विकार आणि अचानक उद्भवणारे आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात. शत्रू तुमच्या कमजोरीचा फायदा घेऊन तुम्हाला कोर्ट कचेरीच्या फेऱ्यात अडकवण्याचा प्रयत्न करू शकतो. त्यामुळे सोमवारचा दिवस अत्यंत सतर्कतेने घालवा. ही अशुभ घटना टाळण्यासाठी तुम्हाला सोमवारी मौन पाळणे आणि कोणाच्याही वादात न पडणे हितकारक ठरेल. कोणालाही उधार पैसे देऊ नका. नवीन व्यवसायावर स्वाक्षरी करताना मात्र 10 वेळा विचार करा. त्यासोबतच सावध राहा, कारण हे संकट तुमच्या घराच्या दारापर्यंत येऊन ठेपले. कन्या राशीच्या जातकांनो, ग्रहाची ही मोठी उलथापालथ आणि तुमच्या बाजूने वळवण्यासाठी त्या अशुभ घटनेचा प्रभाव नष्ट करण्यासाठी तुम्हाला महादेवाचा एक अमोघ उपाय करायचा आहे. सकाळी स्नान आटोपल्यानंतर पांढरे वस्त्र परिधान करायचे आणि महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावर अभिषेक करायचा आहे. विशेष उपाय म्हणून मित्रांनो, तुम्ही शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. या दिवशी गाईला हिरवा चारा किंवा गूळ खाऊ घाला आणि संध्याकाळी घरात ईशान्य कोपऱ्यात तुपाचा दिवा लावा. हा उपाय केल्याने तुमच्या राशीतील सर्व दोष शांत होतील आणि महादेवाचे त्रिशूळ तुमच्या प्रत्येक संकटात नाश करेल. कन्या राशीच्या जातकांनो, महादेवाचा हा वरदहस्त तुमच्या आयुष्यात नक्कीच एक सुवर्ण काळ घेऊन येईल. जर तुम्हाला महादेवाच्या अफाट शक्तीवर आणि त्यांच्या कृपेवर मनापासून विश्वास असेल, तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव, कृपा ठेवा असं नक्की श्रद्धेने लिहा. तुमची एक कमेंट तुमच्या जीवनातील संकटांना दूर करण्यासाठी सकारात्मक ऊर्जेचे कार्य करेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून अशाच अचूक भविष्यवाणीसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका.